नमस्कार मंडळी, मराठी डिजिटल वर्ल्डच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास आहे. कॅप प्रोसेस 2025-26ची जशी सुरुवात होईल तशी आपण फॉर्म भरण्याच्या लगबगीमध्ये सामील व्हाल. मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम खास आहे. व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघायचं आहे, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच कडक व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, 12चा रिझल्ट लागलेला आहे. लवकरात लवकर या ठिकाणी जे एंट्रन्स एक्झाम होत्या MST CET, त्याचबरोबर नीट, GMain यांचे देखील रिझल्ट लागतील. त्यानंतर आपण या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड 2025-26च्या ॲडमिशन प्रोसेसच्या रेसमध्ये सामील व्हाल. मित्रांनो, ती वेळ येण्या अगोदर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी आजचा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, फॉर्म फिलअप करण्याची सुरुवात होण्या अगोदर तुमच्याकडे तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील हे माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, रिक्वायर्ड डॉक्युमेंट माहीत असणं का गरजेचं आहे? कारण काही डॉक्युमेंट असे असतात की एक तर तुम्हाला सांगतो, ॲडमिशन घेण्यासाठी मोजून तुम्हाला या ठिकाणी 5 ते 10 दिवस त्याचा पिरियड प्रोव्हाइड केला जातो. आणि या 10 ते 5 दिवसाच्या दरम्यान जर तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट माहीत झाले, म्हणजे ऐन टाईमाला माहीत झाले, तर तुम्हाला ते डॉक्युमेंट काढण्यासाठी वेळ मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला जर डॉक्युमेंट ऑलरेडी माहीत असतील तर तुम्ही ते डॉक्युमेंट आत्ताच काढून ठेवू शकता. त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स कुठल्या आहेत, कुठल्या ब्रँचसाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील, BSc ॲग्रीसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट कसे गेन करता येतील, सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो जास्त वेळ न वाया घालवता व्हिडिओ डायरेक्ट या ठिकाणी सुरू करू. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा जे डॉक्युमेंट सांगणार आहे हे सगळ्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकरिता रिक्वायर्ड असतील. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला हे BE BTech आणि BSc ॲग्री, त्याचबरोबर या ठिकाणी B फार्मसी यासाठीचे डॉक्युमेंट्स असतील. हे कॉमन डॉक्युमेंट तुम्हाला मी एकत्र सांगणार आहे. त्या ठिकाणी ऑल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी MST CETचं स्कोअर कार्ड लागेल. त्यानंतर जर तुम्ही नीट वगैरे दिली असेल तर तुम्हाला नीटचं स्कोअर कार्ड लागेल. त्यानंतर या ठिकाणी HSCची जी मार्कशीट आहे ती तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर SSCची सुद्धा मार्कशीट लागणार आहे, म्हणजे 10वी आणि 12वीची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेणार असाल, म्हणजे इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर किंवा B फार्मसी डायरेक्ट सेकंड इयर, तर याकरिता तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे इंजिनिअरिंगवाल्यांना पॉलिटेक्निक कंप्लीट झालेलं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, आणि B फार्मसीवाल्यांना या ठिकाणी D फार्मसी झालेल्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्कूल कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजेच तुम्हाला जो तुमचा TC असतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट काही ठिकाणी म्हणतात किंवा काही ठिकाणी या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतात. सो तुमच्याकडे ते लिव्हिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट. एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट आत्ताच काढून ठेवायचं आहे, ऐन टायमाला तुमच्याकडनं धावपळ होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी फायनान्शियल इयरचं जे 2025-26चं फायनान्शियल इयरचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, म्हणजे तुमच्याकडं इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ज्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2026 ही असली पाहिजे. लक्षात घ्यायचं आहे, 31 मार्च 2026 त्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे. त्यानंतर जर तुमच्याकडं रेशन कार्ड असेल तर ते तुम्हाला फॉर स्कॉलरशिप पर्पज, म्हणजे तुम्हाला जर स्कॉलरशिपसाठी रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे, तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याची ऑनलाईन प्रिंटआउट काढून त्याचा तहसीलमधून सही शिक्का आणून ते वगैरे ठेवू शकता. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड लागेल फॉर स्कॉलरशिप पर्पज. ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू होते अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आधार कार्डसुद्धा रिक्वायर्ड आहे. त्यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर लागेल तुम्हाला. नॅशनलाइज्ड बँकेमधलं अकाउंट नंबर असलं गरजेचं आहे, आणि त्या अकाउंटशी तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर प्लस मोबाईल नंबर हा लिंक असणं गरजेचं आहे. आता हे 3 जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले हे फॉर स्कॉलरशिप पर्पज आहेत. ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू होते अशा विद्यार्थ्यांसाठी हे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत. सो हे डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना अडचणी येणार नाहीत. आणि मित्रांनो, स्कॉलरशिपचा फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे याविषयीची सुद्धा माहिती आपल्याच चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, जसं ही या ठिकाणी फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरू होतील.
ठीक आहे. तर ते त्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी साईज फोटो म्हणजे पासपोर्ट साईज जो फोटोग्राफ असतात हे फोटोग्राफ रिक्वायर्ड असतील. त्यानंतर बॅकवर्ड क्लासचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी SC STतून बिलॉंग करत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे मित्रांनो. आणखीन तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी केली नसेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म कसा भरायचा आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तसंच वरती आय बटनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. तर ठीक आहे, तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकता. ठीक आहे. तर हे बॅकवर्ड क्लाससाठी म्हणजे SC आणि ST साठीचे कास्ट प्लस या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे VJNT, NTA, NTB, त्यानंतर NTC, NTD, OBC, SBC आणि SCBC या कॅटेगरीतील विद्यार्थी असतील यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट तर कंपल्सरी आहेच. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा कंपल्सरी आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्याची व्हॅलिडिटी कमीत कमी 31 मार्च 2026 इतकी असली पाहिजे. आता मी तुम्हाला डॉक्युमेंट रिक्वायर्ड गेल्या वर्षीची दाखवत आहे, त्यामुळे या ठिकाणी 31 मार्च 2025 दाखवत आहे. परंतु आता या ठिकाणी ह्या वर्षी ज्या विद्यार्थी या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढतील यांच्यासाठीची व्हॅलिडिटी 31 मार्च 2025 ही असली पाहिजे. त्यानंतर जे विद्यार्थी इकॉनॉमिकली वर्कर सेक्शनमधून येत असतील म्हणजे ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल त्यांना या ठिकाणी त्यांचं EWS सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकासाठीचं विहित केलेलं आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्रतेसाठीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी ऑर्फेन असतील म्हणजे जे विद्यार्थी अनाथ आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं अनाथ असण्याचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी पर्सन विथ डिसॅबिलिटी कॅन्डिडेट जे विद्यार्थी हँडिकॅप असतील या विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना TFWS मधून या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायनान्शियल इयर 2025-26चं उत्पन्नाचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. आता TFWS म्हणजे काय असतं, ट्युशन फीज वेव्ह स्कीम. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्युशन फी तुमची याच्यातनं जर नंबर लागला तर तुमची ट्युशन फीस ही माफ होते. म्हणजे शिक्षण शुल्क माफी योजनेअंतर्गत तुमचा ॲडमिशन हे होऊन जातं. त्यानंतर मायनॉरिटीतील विद्यार्थी असतील त्यांच्याकडे मायनॉरिटीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा गॅप असेल त्या विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. आता गॅप सर्टिफिकेट जे आहे ते 2023-24च्या अगोदर जर तुम्ही 12वीला असाल तरच तुम्हाला या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट हे देणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी ऑदर बोर्डमधनं त्यांची HSC कंप्लीट केलेली असेल तर त्यांच्याकरिता या ठिकाणी मायग्रेशन सर्टिफिकेट हे देणं गरजेचं आहे. जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 12वी त्यांची दुसऱ्या बोर्डात केलेली असेल अशाच विद्यार्थ्यांकरिता हे मायग्रेशन सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ही जी काही डॉक्युमेंटची जी लिस्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे ही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस म्हणजे 2025-26ची जी कॅप राऊंडची प्रोसेस आहे ही सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते काढावे लागणार आहेत. ह्याच्यामधले काही डॉक्युमेंट जे आहेत जसं की नॉन क्रिमिनल असेल, त्याचबरोबर उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, यासाठीची एक्सपायरी असते. जर तुमच्याकडे ऑलरेडी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्याची एक्सपायरी चेक करायची. जर ते 2025लाच एक्सपायर होऊन गेलं असेल म्हणजे 31 मार्च 2025ला एक्सपायर होऊन गेलं असेल तर तुम्ही त्याच्या भरोश्यावरती बसताल, परंतु ते एक्सपायर झालेले असल्यामुळे तुम्हाला ते व्हॅलिड म्हणजे वापरता येणार नाही. सो तुम्ही जर एक्सपायर झालं असेल तर ते व्यवस्थित चेक करा. त्याचबरोबर जर तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच अप्लाय करायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि राहिला प्रश्न डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी, त्याला काही एक्सपायरी नसते. जरी तुमच्याकडे ओल्ड असेल तरी ते चालून जाईल, त्याला काही एक्सपायरी वगैरे नसतं. त्यामुळे तुमच्याकडे जर ते ओल्ड असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता. फक्त तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्याचबरोबर या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे न्यूली काढून घ्यावं लागणार आहे जर तुमचं ओल्ड एक्सपायर झालेलं असेल. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित समजली असेल. तर मित्रांनो आणखीन एक गोष्ट की तुम्हाला जर BSc ॲग्रीकरिता BSc ॲग्रीसाठीचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंटमध्ये तुमचं 7/12 त्याचबरोबर शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र काढून घ्यावं लागणार आहे. आणि बाकीचं राहिलं भूमिहीन म्हणजे लँडलेस लेबर असल्याचं म्हणजे
बिना शेतीचं शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र. ह्या गोष्टी का काढायच्यात, ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत की ह्या गोष्टीचे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये खूप लाभ होणार आहे. ह्याचे एक्स्ट्रा पॉईंट कन्सिडर केले जातात. त्याच्यामुळे तुमचे पॉईंट जे आहेत ते एक्स्ट्रा तुम्हाला भेटतात. सो तुम्ही या ठिकाणी हे डॉक्युमेंटसुद्धा ज्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन घ्यायचं आहे ह्या विद्यार्थ्यांनी नक्की हे डॉक्युमेंट काढून ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला दिलेली सगळी माहिती व्यवस्थित समजली असेल आणि व्यवस्थित तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा व्यवस्थित समजली असेल. मित्रांनो, जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा डॉक्युमेंट लिस्ट जे आहे ती व्यवस्थित समजेल. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.